खरा प्रश्न सूर्यप्रकाशाला शोधण्याचा नाही. सूर्य तर उगवलेलाच आहे. परंतु आपण आपण त्या प्रकाशापासून कसं दूर झालेलो आहोत किंवा त्या प्रकाशासमोर आपण आपले डोळे कसे झाकून घेतलेले आहे. प्रकाश, जागृततेचा प्रकाश किंवा निर्वाणाची जी जाणीव आहे, ती आहेच. प्रकाश आहेच. फक्त प्रश्न हा आहे, की आपण सूर्य उगवलेला आहे. जागृतता आहे सगळीकडे. पण आपण एकतर आपले डोळे झाकलेले आहेत किंवा त्या प्रकाशाकडे आपण पाठ फिरवलेली आहे. फरक हा इतका सर्वांना जय भारत जय संविधान. विश्ववंदनीय विश्वशांती दूत करुणेचा करुणासागर तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांना व्यवस्थितेच्या जोखंडातून मुक्त करून समतेचा मार्ग दाखवणारे युगंधर, युगपुरुष, युगप्रवर्तक, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महान वंदनीय महामानवांना सतशा विनम्र अभिवादन करते. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री यांच्या आचरणाला विचाराला त्रिवार वंदन करते. बहुजनांची एकमेव शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा या सर्व कार्यकारिणीला जय भारत जय संविधान. तसेच ऑनलाईन उपस्थित सर्व श्रोतेजनांच्या प्रती मंगल मैत्री भावना आपल्या सर्वांचे ऑनलाईन उपक्रमामध्ये स्वागत करते. त्याचप्रमाणे आयोजक ग्रुपचे स्वागत करते. आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर या आयोजक ग्रुपचे मनोभावे स्वागत करते. तसेच तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड यांच्या तांत्रिक नियोजनाला मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प तसे खासच म्हणावे लागेल, कारण 1001 पुष्प गुंफण्याचं अमूल्य अशी संधी मिळणं हे मोठं मौल्यवान बाब आहे. तसंच त्याचं सूत्रसंचालन करणंही खूप मोठं मौल्यवान बाब आहे. कारण उपक्रम हे आठवडाभर बंद असल्यामुळे चुकल्यासारखं वाटत होतं. सर्व श्रोत्यांच्या आग्रहाखातर आणि समितीच्या सर्व उत्साहाखातर हा उपक्रम चालू राहावा ही अतोनात इच्छा आज पूर्ती झाली आहे. आजचे पुष्प धम्मपद गाथा विश्लेषण भाग 18 गाथा क्रमांक 71 ते 72. आजचे पुष्प गुंफण्यासाठी अर्थातच आपल्या समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखापरीक्षक, गोळीबार मैदान पुणे या ठिकाणी सर राहतात. आता कार्यरत होते. आता सध्या पुढचं हडपसर या ठिकाणी राहतात. आजचे धम्मपद गाथेचे विश्लेषण करणारे आदरणीय म्हणजे पाली भाषेमध्ये पठण करणारे आदरणीय आपल्या परिचयाचेच दादू सोनवणे सर. सर बोधाचार्य आहेत, युनिटी लीडर, समता सैनिक दल, सरचिटणीस निगोज या ठिकाणी वास्तव्यात असतात. सरांचे या ठिकाणी मी स्वागत करते. त्याचप्रमाणे आदरणीय अरविंद सरांना मनोभावे विनंती करते की आपण आपल्या गाथा विश्लेषणाला सुरुवात करावी. आदरणीय अरविंद सर. खूप खूप धन्यवाद सुरेखाताई. मानवांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी झगडणाऱ्या सर्व महामाता आणि सर्व महामानव यांना कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विचारवंत बौद्धाचार्य, उपासक, उपासिका या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आपण धम्मपद गाथा विश्लेषण भाग 18
गाथा नंबर 71 ते 72 2 गाथ्यांचा आपण विश्लेषण करणार आहोत. आणि आजचं खरं म्हणजे 1001व हा जो पुष्प गुंफण्याचा मला मान मिळत आहे, त्याबद्दल मी खूप खूप समितीचं आभार व्यक्त करतो. त्यांचं अभिनंदनही व्यक्त करतो. आणि आज ज्या गाथांचे विश्लेषण आहे, त्या गाथा 71 आणि 72 ते आपल्या धम्मपदात बाल व ग किंवा बालवर्ग याच्यातील आहेत गाथा ह्या. आणि त्या गाथेंचं पालीमध्ये पठण करण्यासाठी मी आदरणीय दादू गोपाजी सोनवणे, की जे बौद्धाचार्य आहेत, युनिट लीडर समता सैनिक दल, सरचिटणीस राजगुरुनगर इथून आहेत. आणि सर खरं म्हणजे श्रामणेर शिबिरचे जे 10 दिवस आपण भारतीय बौद्ध महासभेतर्फे श्रामणेर शिबिराचं जे आयोजन करत असतो, ते सध्या शिबिर चालू आहे. आणि त्यातल्या त्यात ते त्याच्यातूनही वेळ काढून आपला समोर ह्या पाली गाथा पठण करण्यासाठी येत आहेत. तर मी आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सरांना विनंती करतो, की धम्मपदातील या गाथा आपण पालीमध्ये पठण कराव्यात. मी ही आपणास नम्र विनंती आहे. आदरणीय दादू सोनवणे सर. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. मी पाली गाथेचे पठण करीत आहे. नही पापंकतंकं मं सजुखिरं वमुचति दहन्तं बालमन्वेति भस्मचनो पावको यावदेव अनताय अतं बाल सजायति हन्ति बालस्य सुखं सं मुदमस विपातयं. अशा प्रकारे या पालीगाथेचं धम्मपदाचं पठण झालेलं आहे. तरी मी आदरणीय अरविंदजी जगताप सर यांना विनंती करतो की पुढील सूत्र तुमच्या हाती देण्याची विनंती करतो. यानंतर तुम्ही आपण अर्थ विश्लेषण आणि हे करावे अशी मी नम्र विनंती करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय सोनवणे सर. आपण खरंच आणि उपासक उपासिका किंवा बौद्धाचार्य विचारवंत जे या ऑनलाईन व्याख्यान प्रवचनाला उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती केलेली आहे की आपले कॅमेरे बंद करावेत. कारण का की हा आपला कार्यक्रम YouTubeवर आपण प्रसारित करीत असतो. तर त्याचं प्रसारण धम्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस आपण जर 2-3 कॅमेरे चालू राहिले, तर प्रवचन देताना सुद्धा काही वेळेस लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. आणि हा आपला प्रचार आणि प्रसार YouTubeवर होत असतो. त्यामुळं आपणास विनंती आहे की आपण फक्त प्रवचन किंवा हे धम्मगाथा विश्लेषण अतिशय मन लावून ऐकायचं, कारण याचा आपल्या जीवनात खूप परिणाम होत असतो. तर आज आपण धम्मगत गाथांचं 71 आणि 72 विश्लेषण करीत आहोत. त्या अगोदर मी गाथा नंबर 71चा अनुवाद सांगतो मराठीमध्ये. अज्ञानी लोकांच्या जाणीवांचा दूर दूरपर्यंत म्हणजे आभाळापर्यंत अनर्थच होतो. अज्ञानीच्या शुभ कृत्य ते जे समजतात की हे शुभ कृत्य झाले आपल्या हातून, तर त्याचा नाश होतो म्हणजे अज्ञानी लोकांचा. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बुद्धीचा जी त्यांनी अज्ञानीच्या ह्याच्यातून कमवलेली असते असं त्यांना वाटत असतं, त्याचाही नाश होतो.
हा गाथा नंबर 71 चा अर्थ आहे. त्याचप्रमाणे गाथा नंबर 72 चा अर्थ आहे, भिक्खूंमध्ये आदर प्राप्तीची जी इच्छा, हे खरं तर चुकीचं आहे, दुष्टतेचं आहे. मठ मंदिराचा उपभोग मला मिळावा आणि माझी पूजा लोकांकडून मी पूजलं जावं, ही जी इच्छा असती, हे खरं अज्ञानीपणाचंच लक्षण आहे, असा ह्या 2 गाथेचा अर्थ आहे. तर आपण सविस्तर असं विश्लेषणाला सुरुवात करूया, की बुद्धिमत्ता आणि अज्ञान या संदर्भात या खरं 2 गाथा आहेत आणि खूप अशा बुद्धांनी याच्यामध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेला आणि त्याच्या अज्ञानाला कसं उजागर केलेलं आहे, हे या गाथेतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक जण ज्ञानाचा शोध घेतो, परंतु ज्यांना मूर्खपणा असण्याचं गणित समजलं, तर तेच त्यांनाच खरं या धम्माच्या मार्गावर आरूढ होता येतं. खरा प्रश्न बुद्धांनी म्हटलेला आहे, की खरा प्रश्न हा सत्य शोधण्याचा नाही, कारण सत्य किंवा जागृतता ही अगोदरच आहे. किंवा तसं आपण पाहिलं तर खरा प्रश्न सूर्यप्रकाशाला शोधण्याचा नाही. सूर्य तर उगवलेलाच आहे. परंतु आपण त्या प्रकाशापासून कसं दूर झालेलो आहोत, किंवा त्या प्रकाशासमोर आपण आपले डोळे कसे झाकून घेतलेले आहे. प्रकाश, जागृततेचा प्रकाश किंवा निर्वाणाची जी जाणीव आहे, ती आहेच. प्रकाश आहेच. फक्त प्रश्न हा आहे, की आपण सूर्य उगवलेला आहे. जागृतता आहे सगळीकडे. पण आपण एकतर आपले डोळे झाकलेले आहेत किंवा त्या प्रकाशाकडे आपण पाठ फिरवलेली आहे. फरक हा इतकाच आहे. खरं म्हणजे त्यामुळं बुद्ध म्हणतात, की सत्याचा शोध हा खरं म्हणजे नकारात्मक आहे. खरं म्हणजे सत्य आहेच. फक्त त्या मार्गातील अडथळे दूर करावे लागतील. म्हणजे आता सूर्याचा प्रकाशाचा आपण अडथळा काय निर्माण केलेला आहे, की आपण एकतर सूर्याच्या दिशेनं पाठ केलेली आहे आणि शिवाय डोळे पण बंद केलेले आहेत. तर सूर्य पण दिसणार कसा आणि प्रकाशही दिसणार कसा? तर आपली जी कृती आहे, त्यालाच जी डोळे झाकण्याची किंवा प्रकाशाकडे पाठ करून उभे राहण्याची, त्यामुळंच आपल्या ह्या जीवनामध्ये अंधकार निर्माण झालेला आहे. खरं पाहिलं तर हा अंधकार नाही. फक्त आपली जी कृती आहे, की डोळे बंद, सूर्य उगवलेलाच आहे आणि आपण डोळे बंद केलेत आणि त्याच्याकडे पाठ फिरून उभे राहिलेलो आहे. फरक इतकाच आहे, की आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पाठ फक्त सूर्याकडे फिरवायची आहे. इतकाच बुद्धिमान आणि मूर्ख यांच्यातील फरक आहे. इतकं साधं सरळ ह्या गाथेतून सांगितलेलं आहे, की जसा एखादा धबधबा डोंगरावरून कोसळत आहे आणि त्या धबधब्याच्या खाली सर्वजण त्याचा उपयोग करतात, अंघोळ करतात आणि आनंदी होत असतात.
कारण धबधबा तर हा उंचावून कोसळत असतो. परंतु तसंच ज्ञान जे माणसाला मिळत असतं किंवा ती जागरूकता येत असते. तर तर माणूस म्हणतो, की धबधब्यामुळे इतका आपल्याला उपयोग होत आहे, की सूर्यप्रकाशामुळं आपल्याला जीवनात जागरूकता येत आहे. तर आपण काय करतो, की त्या सूर्यप्रकाशाचा किंवा त्या धबधब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु खरं पाहिलं तर फक्त आपली दिशा चुकलेली असते. आपली विचारांची दिशा चुकलेली असते. आपण तो प्रकाश निरंतर असतोच, ती जागरूकता निरंतर असतेच. पण आपण फक्त आपले डोळे झाकलेले असतात आणि त्या प्रकाशाकडे पाठ फिरवलेले असते. त्याचप्रमाणे धबधबा कोसळत असतो, पण त्या धबधब्याच्या मध्ये जर एखादा मोठा दगड जर आडवा आला, तर धबधब्याचा प्रवाह बंद होतो. म्हणजे आणि आपण शोधत असतो, की धबधबा कुठं आहे? परंतु धबधबा कोसळत का नाही? पाणी का येत नाही वरून? तर आपण त्या धबधब्याच्या प्रवाहाच्या शोधात जर निघालो, तर ते चुकीचं आहे. धबधबा ज्या कारणामुळं अडल्या गेलेला जो खडक आहे, जो कठीण असा खडक आहे, त्याने तो अडवलेला आहे. म्हणजे की हा जो ज्ञान किंवा जागरूकतेचा माणसाच्या मनावर नेहमी जो वर्षाव होत असतो, तो त्या अज्ञानाच्या खडकामुळं थांबलेला असतो. म्हणून आपल्याला या गाथेच्या नुसार असं समजतं, की जे अडथळे आहेत, प्रवाह वाहण्याच्या किंवा प्रवाह सतत प्रवाहित होण्यासाठी जो खडक आलेला आहे, तो दूर करणं. तसंच माणसाच्या बुद्धिमान माणूस आणि अज्ञानी माणसात हा फरक आहे. तर अज्ञानी किंवा मूर्खपणाचा पहिला पाया काय आहे, की कोणीही अज्ञानी माणूस किंवा हे जे बालवग्ग आहे, म्हणजे बालवग्ग कोणाला म्हटलेलं आहे? बालक, की जो अज्ञानी आहे, त्याला माहिती नाही. त्याला खरं कृती काय करायची आहे, ते त्याला जाणता येत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, की बालबुद्धी किंवा छोटा आहे, जाऊ द्या, बालक आहे तो. मूर्ख आहे. हा मुद्दाने असं खूप त्या माणसाची प्रतिष्ठा कमी करण्याचा अजिबात त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला नाही. फक्त अज्ञानी माणूस आणि बुद्धिमान माणूस यामध्ये काय फरक आहे? तसं पाहिलं तर सर्वच बुद्धीचा प्रवाह वाहतच आहे. ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरलेलाच आहे. फक्त अज्ञानी माणसानं काय करायला हवं, एकतर आपले झाकलेले डोळे उघडावे लागतील किंवा ह्या आनंदाच्या प्रवाहात जो खडकाची जी रुकावट झालेली आहे, तो हटवणं एवढंच करायचं आहे. परंतु काय होतं, की म्हणतात ना, की अज्ञानी माणूस आपण जर कोणाला म्हटलं, की "तू अडाणी आहेस, अज्ञानी आहे," तर तो खूपच चिडतो आपल्यावर, की "अरे, मला इतकं माहीत आहे, मला इतकं ज्ञान आहे आणि तरी मला अडाणी म्हणतात, मूर्ख म्हणतात, असं कसं काय?" म्हणून हे मूर्खपणाचं जे गणित आहे, ते खरं आपल्याला प्रथमतः समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी काय आहे, की प्रथमतः अज्ञानी माणूस किंवा मूर्खपणा असणाऱ्या माणसाने पहिलं समजले पाहिजे, की मी अज्ञानी आहे. मी अज्ञानी आहे. हे जर समजून घेतलं, तर तिथेच त्या जागरूकतेचा किंवा त्या ज्ञानाचा उगम होतो. कारण मी मला काहीही बुद्धी नसताना सुद्धा मी बुद्धिमान समजत आहे.
हा जो अडथळा आहे, मी काहीही माहीत नसताना मी स्वतःला बुद्धिमान समजत आहे. ही जी विचारांची प्रक्रिया आहे, हाच खरा मोठा अडथळा अज्ञानी आणि बुद्धिमान होण्याच्या मार्गावरील आहे, की मी अगोदरच ज्ञानी आहे हे समजणं. कारण अशा पद्धतीनं जर प्रत्येक जण असं समजावा लागला, तर मग अडचणी निर्माण होत असतात. मग काय होतं, की तो अज्ञानी माणूस, की ज्याला आपण म्हणतो, की मूर्ख माणूस आहे. मग तो आपल्याशी वाद घालत असतो, की मग की मला सर्व माहीत आहे, मी बुद्धिमान आहे. परंतु काही वेळेस या अडथळ्यांमुळं किंवा ह्या विचारसरणीच्या त्याच्या कमतरतेमुळं त्या खऱ्या बुद्धिवादापासून तो दूर जातो किंवा जागृत होण्यापासून दूर जातो. कारण सर्वत्रच प्रकाश त्यासाठी हे उदाहरण दिलेलं, की सूर्य उगवलेलाच आहे, प्रकाश सगळीकडे आहेच किंवा धबधबा प्रवाहित होतच आहे, निरंतर होत आहे. फक्त त्यामध्ये अडथळे दूर केले तर जे अगोदर आहे ते अस्तित्वात आहेच. म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बुद्धी आहेच, जागृतता आहेच. फक्त हे जे आपण समजतो, की मला सर्व माहीत आहे, मी ज्ञानी आहे. हे अडथळे फक्त दूर केले तर खऱ्या अर्थानं या जागृततेच्या किंवा प्रकाशमान होण्याच्या प्रक्रियेतील अडथळे जर दूर झाले, तर खऱ्या अर्थानं अज्ञानी माणूस बुद्धिमान होऊन जीवनातील विकासाच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू होत असते. एक विचारवंत आहे, की निस्ते म्हणून आपण नाव ऐकलेलं असेल. फ्रेडरिक निस्ते. जगातील अतिशय मोठा विचारवंत या मानसिकतेच्या बाबतीमध्ये. तर तो सुद्धा म्हणतो, की सत्य आहे असं म्हणतात, परंतु माझ्या अनुभवात किंवा लोकं म्हणतात ना, की देव आहे, काहीतरी एक शक्ती आहे. तर ती मी कशी काय मानणार? कारण मला तर त्या शक्तीशिवाय सुद्धा मला सर्व माहीत आहे. त्यामुळे मीच सर्वशक्तिमान आहे. कारण विचारवंत आहे तो, बुद्धिवंत आहे, विचारवंत आहे. तर तो सुद्धा असा विचार करतो, की ख्रिश्चन ह्याच्यामध्ये तर ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, की हा भगवान म्हणतात किंवा देव आहे, येशू आहे. तो जर असेल, तर मग मी माझ्या असण्याचा काय? सर्वजण म्हणत असेल, की एक महाशक्ती आहे, एक देव आहे. तर मग मी कसा काय आहे? म्हणजे इतका त्याला त्या बुद्धीचा तो गर्व झालेला असतो. म्हणजे असंच असतं, की अज्ञानी माणसाला असं वाटतं, की मला सर्व माहिती आहे. कारण आजच्या सर्व शिक्षण क्षेत्रातील जर डिग्र्या पाहिल्या, तर ते पण सर्वजण स्वतःला फार बुद्धिमान समजतात. हे आपल्या सर्वांना माहीत असेलच, की ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, 10-12 डिग्री आहेत. तर अशी सुद्धा लोकं मग म्हणतात, की मला कोणाची गरजच नाही. मग ह्या मार्गावरून या धम्माच्या मार्गावरून किंवा ह्या मार्गावरून मी कशाला जावं? कारण मला सर्वच माहीत आहे. आणि ते इथपर्यंत त्यांची मजल जाते, की मीच सर्वे सर्वा आहे. कारण जर सर्व शक्तिमान कोण असेल, तर तो मीच आहे. आपण अशा बऱ्याच प्रकारच्या आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला लक्षात येईल,
की काही उद्योगपती आहेत आपल्या भारतातील परिस्थितीचा जर हे केला, तर ते कोणालाच घाबरत नाही. कारण अतिशय बुद्धिमान असे समजतात ते स्वतःला आणि त्या दृष्टिकोनातून किंवा आपण राजकारणातील मोठ्या व्यक्ती जरी घेतल्या, तर त्यांना वाटतं की माझा संपूर्ण देश हातात आहे आणि त्या दृष्टीने ते वागतात आणि स्वतःला समजतात की माझ्यासारखा या जगात कोण नाही. हा जो बुद्धिवाद आहे, हा खरा बुद्धिवाद नाही. तसं पाहिलं तर ते मूर्खच असतात या गाथेनुसार. गाथांचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो, त्यावेळेस मूर्ख आणि बुद्धिमान त्याच्या त्या या गाथेमध्ये चाचण्या अशा दिलेल्या आहेत, की आणि त्या मूर्खांना असं वाटतं, की आमच्या हातात सर्व आहे, आम्ही सर्वे सर्व आहे. पण ते या ठिकाणी असे चुकीचे होतात कारण आपणही या संदर्भात हे म्हणू शकतो, की हा जो अहंकार येतो, जो अहंकारी आहे, तो मूर्ख आहे. म्हणून याच्यामध्ये जेवढा अहंकार वाढेल, की मला हे सर्व प्राप्त आहे, माझ्याकडे या शक्ती आहेत. परंतु खरं पाहिलं तर विकासाच्या दृष्टीनं, मानवाच्या विकासाच्या दृष्टीनं ते खरं घातक आहे. खरं म्हणजे जे मूर्ख म्हणजे ह्या मूर्खाच्या श्रेणीमध्ये बुद्धांनी या बसवलेलं आहे त्या लोकांना, की अज्ञानी त्यांना ज्या जाणीवा होतात, की मी बुद्धिमान आहे, मी सर्वेसर्वा आहे. तर त्यांचा दूर-दूरपर्यंत आभाळापर्यंत अनर्थ होतो. अनर्थ होतो म्हणजे नुकसान होतं. कारण त्या तथाकथित बुद्धिवादींना असं वाटतं अज्ञानी, की मी चांगलं काम करतोय. पण त्या सर्व चांगल्या कामाचा, शुभ कृत्यांचा नाश होतो. शिवाय त्यांनी जी बुद्धिमत्ता, तथाकथित बुद्धिमत्ता प्राप्त केलेली असते, या सर्व बाबीतून खरं म्हणजे हे अडथळे आहेत खरा बुद्धिवादी किंवा जागृत होण्याच्या मार्गातील. तसं पाहिलं तर मग ह्या आपण अजूनही हा मुद्दा थोडा सूक्ष्मपणे अजूनही ह्याच्यातून पाहू शकतो. आता म्हणतात की वेद, हिंदू धर्मातील वेद अपौरुषेय आहेत. त्या ऋषींनी पण त्यावेळेस असं शोधून काढलं होतं की जग कोणी निर्माण केले, कोण निर्माता कोण आहे आम्हाला माहित नाही. परंतु ज्यानं बनवलं असेल, जो ज्यानं बनवलं असेल तो देव असेल किंवा नसेल, त्याला सुद्धा माहित आहे का नाही की हे जग त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे जे बुद्धिमान तथाकथित अज्ञानी म्हणजे ऋषी सुद्धा म्हणतात की ह्या सृष्टीचा निर्माता कोण आहे हे आम्हालाही माहित नाही. पण ज्यानं निर्माण केलेलं असेल, त्यांना सुद्धा माहित आहे की नाही हे त्यालाच माहिती. म्हणजे अहंकाराचा अत्युच्च टोक सुद्धा ह्या ऋषीमुनींनी गाठलेला आहे. कारण या सर्वांचा उद्देश एक असंच मी फ्रेडरिक निस्ते जो विचारवंत आहे त्याचं मत आणि ह्या ऋषींचं मत सुद्धा एकच प्रकारचं आहे, की या सर्वातून ते काय करतात, की आपल्याला आपला अहंकार वाचवण्याचा प्रयत्न करतात, की जे मूर्ख व्यक्तींना येतो, की जो सृष्टीकर्ता आहे, तो आहे की नाही हे आम्हाला सुद्धा माहित नाही. पण त्यानं निर्माण केलेलं असेल तर त्याला सुद्धा माहिती आहे की नाही
आणि हे विचार करणारा कोण आहे? तोच मानव आहे, की जो अज्ञानी आहे. ह्या गोष्टीतून हे सांगितलेलं आहे, की या गाथेतून बुद्धांनी सांगितलेलं आहे, की अज्ञानी माणूस तो जरी दिसत असला बुद्धिमान, तर त्याला तो गर्व जो होतो आणि तिथंच आपण पाहतो, की त्यांच्या या सगळ्या जाणीवा त्यांना ज्या झालेल्या असतात ज्ञानाच्या, बुद्धीच्या, त्याचा शेवटी नाश होतो. म्हणून ही गाथा खूप महत्वाची अशी आहे, की त्याच्यामध्ये म्हणतात ना, की बुद्ध जागतिक मानसशास्त्रज्ञ आहेत. कारण त्यांनी मानवाच्या मनाचं अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हा निष्कर्ष बुद्धांनी ह्या गाथेतून दिलेला आहे. मूर्खांकडे जे ज्ञान असते, ते केवळ त्यांच्या हानीसाठीच असते. आणि ते असं ज्ञान हेच त्या मूर्खांच्या मनाला जमिनीवर घेऊन येतं. तर त्यांच्या ज्या जाणीवा आभाळापर्यंत गेलेल्या असतात. तर ते आणि त्यांनी जे काही चांगलं शुभकृत्य म्हणत असतात, की आम्ही अज्ञानी लोकं म्हणतात, की मी हे केलं, ते केलं. तर त्या शुभ कार्यांचा सुद्धा नाश होतो. कारण हे सर्व कशावर अवलंबून असतं, की ते अज्ञानपणामुळं हे होतं. म्हणून मूर्खाकडे किंवा अज्ञानीकडे जे ज्ञान त्यानं जे तथाकथित तो म्हणत असतो, तर ते ज्ञान त्याला हानिकारकच होतं आणि त्याला सर्व त्याचा जो प्रवास झालेला असतो याच्यामध्ये, तर त्या सर्व त्या कृत्यांचा खरं तर नाश होतो. जी बुद्धी त्यांनी मिळवलेली असते. परंतु ते अज्ञानी असतात. जसे रात्र आणि दिवस तसे 2 पैलू आहेत. एक शुभ आणि एक अशुभ. तर हे अशाच पद्धतीनं खरा बुद्धिमान तर त्याला तो जागृत असतो. पण त्याच्यामध्ये जे अडथळे जे, की मला हे ज्ञान खूप मिळालेलं आहे, मी घेतलेलं आहे. परंतु या गाथेच्या विश्लेषणातून असं दिसून येतं, की त्या अज्ञानीच्या जाणीवा म्हणजे, की मी इतक्या डिग्री घेतल्यात, मला याचं ज्ञान आहे, मला त्याचं ज्ञान आहे. मी काही खूप बुद्धिमान आहे आणि सर्वेसर्वा होईल इतका मी मोठा झालेला आहे. तर बुद्धांनी या गाथेतून, या विश्लेषणातून असंच आपल्याला सांगितलेलं आहे, की त्या संपूर्ण त्याच्या जीवनातील त्या अशा कृत्यांचा शेवटी नाशच होत असतो आणि तो एक बालक म्हणूनच राहतो. कारण हे मूर्खपणाचं लक्षण आहे, की मला सर्व माहीत आहे, मला सर्व जाणतो, मी बुद्धिमान आहे आणि ही जाणीव जेव्हा सोडली जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं या त्या धम्म मार्गाच्या किंवा निर्वाणाच्या मार्गावर त्या व्यक्ती जाऊ शकतात, असा या गाथेचा अर्थ आहे. आणि आपणही या गाथेचा जर अभ्यास केलो, तर आपल्यालाही लक्षात येईल, की खरंच आपणही काही-काही वेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला पण प्रसंग येतात. आपण म्हणतो, की आणि मला सर्व माहीत आहे, मी बुद्धिमान आहे, मी कोणाकडे झुकणार नाही किंवा काही नाही, कारण झुकण्याचा प्रश्नच येत नाही. मला सर्व माहीत आहे. माझं कोणा वाचूनही काही अडत नाही. परंतु खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचा जो विकास होत असतो, तो सर्वांच्या सहकार्यानंच होत असतो आणि आपल्या या जीवनात जगण्यासाठी मानवतावादी जे विचार आहेत, कारण
मानवतावादाच्या विचाराच्या अभावातूनच पुन्हा नंतर मग मनुस्मृती निर्माण झालेली आहे आणि ते आपण त्याचे दुष्परिणाम पाहतच आहोत की ज्या लोकांच्या मूर्खपणाच्या तथाकथित बुद्धिमत्तेमुळं त्यांचा तर नाश झालेलाच आहे. कारण ह्या गाथेतून म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा विचारांच्या ज्या मानवी विकासाच्या आणि कल्याणाच्या आड येणाऱ्या धार्मिक ज्या मनुस्मृतीचा जाळली जो नाश केला, म्हणून तर आपण बाबासाहेबांना खरे बुद्धिमान, मानवतावादी आपण मानतो. कारण बोधिसत्वही त्यांना आपण मानतो. कारण हे बाबासाहेबांनी सुद्धा या गाथ्यांचा खूप अभ्यास केला आहे आणि जगलेले आहेत ते. पुन्हा या गाथेतून मला परत हे जाणवलेलं आहे की या गाथ्यांचं अभ्यास, मनन, चिंतन झालं पाहिजे आणि आपल्या जीवनातील जगण्याच्या पद्धतीत आपण खऱ्या अर्थानं मानवतावादी त्यांच्या विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातूनच आपण पुढे गेलं तरच हे जे जीवन आहे, कारण बौद्ध धम्माच्या या सर्व तत्वाचा जर विचार केला तर ह्या गाथेतून ओतप्रोत भरलेला आहे असं दिसून येतं. कारण जो अभ्यास करेल, चिंतन मनन करेल, तर त्या सर्वांना एकच जाणवेल की जे सर्व बुद्ध पुरुषांना जाणवलेलं होतं. बुद्ध पुरुष फक्त बुद्धच नाही तर जागृत आणि खऱ्या अर्थानं त्या वाटेवरून बौद्धिक पद्धतीने, खऱ्या बौद्धिक पद्धतीने, अज्ञानी बुद्धिमान नाही. कारण हे थोडंसं कॉन्ट्रा वाटतं की अज्ञानी आणि बुद्धिमान कसं काय, पण ते तथाकथित बुद्धिमान जे झालेले असतात ते खरं अज्ञानीच आहे. फक्त त्यांच्या अहंकाराच्या अत्युच्च टोकावर पोहोचल्यामुळं या पद्धतीनं सर्वशक्तिमान असल्याचा त्यांना भास होतो आणि त्यांचं खरं तर संपूर्ण त्यांचं जीवन पाहिलं तर फार म्हणजे आभाळापर्यंत गेलेलं असतं त्याची कृती, त्याची प्रशंसा वगैरे, परंतु खरं म्हणजे शेवटी त्याचा अनर्थच होत असतो. परंतु मानवाच्या कल्याणासाठी आणि खऱ्या अर्थानं बुद्धिमान असलेला मानवांच्या विचारातून सर्व जगाचं कल्याण होतं आणि हे आपण आपल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृत्याचा जर आपण त्यांचा इतिहासाचा आपण जर विचार केला तर आपल्याला जाणून येतं की खरा बुद्धिमान काय, कोण आहे आणि अज्ञानी. ह्याची उदाहरण म्हणून मी एक बाबासाहेबांच्या ह्याच्यात दिलेलं की बोधिसत्व आपण बाबासाहेबांना म्हणतो. कारण या धम्माचा अभ्यास बाबासाहेबांनी 20 वर्ष केल्यानंतर त्याच्यातील चिंतन मनन करून ती जागृत होऊन त्यांनी आपलं कल्याण केलेलं आहे. म्हणून आज आपण बाबासाहेबांचं नाव जगभर आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधान म्हणजे सर्व बौद्ध धर्माची तत्व फक्त या संविधानात कलमांच्या रूपात टाकलेली आहे. हे समजायला सुद्धा जे तथाकथित जे बुद्धिमान होते त्यांना कळालं नाही. कारण खरा बुद्धिमान बोधिसत्व बाबासाहेबांनी ह्या विचारावर चिंतन मनन करून गेल्यानंतर बाबासाहेबांनी ते संविधान पूर्ण बौद्ध धर्माची तत्व ह्याच्यात उतरवलेले आहे. आज आपण पाहत असाल तर बौद्ध धर्माच्या तत्व म्हणजेच संविधानातील जे कलम आहेत त्याच्या रक्षणासाठी भारतामध्ये सर्व जनसमुदाय उतरलेला आहे रस्त्यावर. आम्ही पाहत जर असाल तर सर्वांना हे माहीत असेलच. म्हणून ही गाथा अतिशय महत्वाची आहे.
तथाकथित बुद्धिमान आणि मानवतावादी बुद्धिमान. कारण पूर्ण विस्तृत असं ह्या गाथेचं मी हे विश्लेषण केलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या गाथेकडं जाऊया. दुसऱ्या गाथेचा अर्थ त्याच्यामध्ये असा सांगितलेला आहे. भिक्खूंमध्ये आदर प्राप्तीची इच्छा हे चुकीचं आहे किंवा दुष्टतेचं आहे. मठ मंदिराचा उपभोग किंवा मठाधिपती होणं आणि मठाधिपती असेल मी तर सर्व इतर भिक्खूगणांकडून पूजिले जावं आणि जे उपासक उपासिका आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा माझ्याच तत्वांचा आदर केला गेला पाहिजे, अशी ही या गाथेचा अर्थ आहे 72व्या गाथा. कारण भिक्खूंमध्ये सुद्धा अहंकारवाद हा निर्माण होतो की त्या मार्गावरून चालणाऱ्या, या गाथेच्या मार्गावरून चालणाऱ्या भिक्खूंमध्ये सुद्धा हा अहंकार म्हणजे मनात त्यांच्या सुद्धा प्रवेश केला जातो. म्हणून खऱ्या बुद्धिवान मानवतावादी आपल्या उपासक उपासिका किंवा मग बौद्धाचार्य असतील, या सर्वांचं या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे. कारण ह्या गाथेत सांगितलेले आहे की मला मोठेपणा प्राप्त हो, भिक्खूंमध्ये मी मोठा नेता हो, मी बुद्ध विहारांचा प्रमुख हो, बुद्ध विहारात येणारे किंवा बौद्ध धम्माच्या या मार्गावरून चालणाऱ्या उपासक उपासिका किंवा त्या कुटुंबांमध्ये, त्या गृहस्थांच्या कुटुंबांमध्ये माझीच पूजा व्हावी. ग्रस्त किंवा उपासक उपासिका आणि भिक्खू दोघेही माझे कार्य पुरावा म्हणून स्वीकारावा आणि प्रत्येकानं माझ्या कार्याचं अनुसरण करावे. हे सर्व इच्छा सुद्धा संकल्प याच्यामुळं काय होतं की अभिमान वाढत आहे. या गाथेचा अर्थ असा आहे की अज्ञानी आणि बुद्धिमान माणूस, पहिल्या गाथा आपण पाहिलेली आहे की कशा पद्धतीने याचा या समाजामध्ये किंवा या धम्माच्या मार्गामधून किंवा शांततेच्या मार्गावरून जाताना सुद्धा ह्या दोन गाथा अतिशय महत्वाच्या आहेत. पहिल्या गाथेचं जर आपण झाले तर ह्या मार्गावरून चालणाऱ्या सुद्धा भिक्खूंमध्ये सुद्धा असाच अहंकार, असाच अज्ञानीपणा येत असतो. ह्या म्हणजे माणसांमध्ये सुद्धा तर आहेच, परंतु भिक्खूंमध्ये बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसार करतात या भिक्खूंमध्ये सुद्धा अहंकार शिरला जातो, म्हणजेच मूर्खपणा शिरला जातोच. म्हणून ते सुद्धा दुष्ट काय चुकीचं आहे किंवा दुष्टतेच आहे. या गाथेचा अर्थ आहे की भिक्खूंमध्ये आदर प्राप्तीची जी इच्छा किंवा मोठेपणा मिळवण्याची जी इच्छा हे खरं चुकीचं आहे. किंवा त्या विहारांचा उपभोग घ्यायचा, त्याचा मोठेपणा घ्यायचा, हा जो काही काही भिक्खूंचा जी कृती आहे ती चुकीची आहे, असा ह्या गाथेचा अर्थ आहे. कारण बुद्धांनी हे त्यांच्या भिक्खूंना त्यावेळेस सांगितलेलं होतं आणि बुद्ध हे भिक्खूंशी बोलायचे कारण ते जवळीक होते.
कारण भिक्खूंशीच कधी जागृत आहेत, त्यांच्याशीच हे सांगितलं होतं त्यावेळेस. कारण तो सर्व बालवग्गो म्हणजे तो जो बालक वृत्ती किंवा जी मूर्खपणाची वृत्ती होती, ती त्यावेळच्या भिक्खूंमध्ये सुद्धा पसरलेली होती. त्यामुळं बुद्धांनी ही गाथा सुद्धा कारण त्या भिक्खूंना सांगितलेली आहे. उपासक उपासिकांना अगोदरच्या गाथेत सांगितलेलं अज्ञानी बालक आणि बुद्धिमान खरं कोण आहे त्याच्यात त्या गाथेमध्ये आणि त्यानंतर भिक्खूंना सुद्धा सांगितलेलं काय कारण असेल कारण जसं तिकडे तथाकथित बुद्धिवादी होते, इथं सुद्धा भिक्खूंमध्ये सुद्धा तथाकथित बौद्ध धर्मावर मार्गाने चालणारे सुद्धा त्यांच्याही मनात अहंकार निर्माण होतो. त्यांचे हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण कुठल्याही प्रकारामध्ये अज्ञानी आणि जागृत हा जसा फरक आहे तो व्यक्तींमध्ये सुद्धा होईल. पण तो ज्यांनी भिक्खू म्हणजे जे या मार्गावरून चालतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा अहंकार, हा अडाणीपणा हा निर्माण होतो आणि हीच खरी मेक आहे या अज्ञानी आणि बुद्धिमानपणाच्या या संदर्भात. भिक्खूंना सुद्धा वाटतं की मला मोठा महातेरू म्हणावं, मला महास्तवीर होतात ते, परंतु मनातून म्हणतात ना की मन सर्व आपण पहिली गाथाच पाहिलेली आहे. मन सर्वश्रेष्ठ आहे. मन सर्वश्रेष्ठ आहे आणि मन हे सर्व वृत्तींचा मोठा मालक आहे मन आणि या मना मग तो कुठेही त्याचा शिरकाव होत असतो. मले भिक्खूंमध्ये सुद्धा असं वाटत असं भिक्खूंना की मी भिक्खूंचा मोठा नेता व्हावा म्हणजे महास्तवीर व्हावं. मोठा नेता म्हणजे महास्तवीर. त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा होते आणि मग चुकीच्या मार्गानं समाजामध्ये त्यांना अनुसरणारे त्या दृष्टीनं प्रयत्न करीत असतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बौद्ध धम्माचा अभ्यास करून आपल्या सर्वांच्या हाती बुद्धा अँड हिज धम्मा हा जो त्याचा निचोड केलेला आहे की भिक्खूंमध्ये सुद्धा जर या तत्वांविषयी बुद्धांच्या तत्वांविषयी तोडून मोडून असे टाकून देऊन आणि भिक्खू सुद्धा अहंकारी होऊ शकतात. ते सुद्धा या धम्माच्या तत्वांना वेगळ्या दृष्टीने लोकांना आचरण करायला सांगू शकतात. म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण बुद्ध धम्माचा अभ्यास करून आपल्याला हा बुद्ध अँड हिज धम्मा हा शुद्ध स्वरूपातील तत्वांचा हा आपल्याला एक ग्रंथ दिलेला आहे आणि आपल्याला खरं जर पाहिलं तर बुद्धांनी जे खरं जे सांगितलेलं आहे तेच बाबासाहेबांनी आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये जी काही तत्व त्याच्यात भेसळ झाली होती किंवा काही जी अर्थाचा अनर्थ करत होती ती सर्व अभ्यास करून चिंतन मनन करून बाबासाहेबांनी आपल्याला हातामध्ये हा शुद्ध असा बुद्ध अँड हिज धम्मा दिलेला आहे. म्हणून आपण आणि आताच्या ह्याच्यामध्ये RSS वाल्यांनी सुद्धा काही नकली भिक्खू बनते आपल्या सर्व समाजात सोडलेले आहेत आणि आपलेही काही लोक त्या भिक्खूंच्या किंवा त्या भंत्यांच्या मागे लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं बुद्धाने जे सांगितलेलं आहे या गाथेतून त्या
गाथेनुसार जर आपल्याला आचरण करायचं असेल तर आपल्याला यानुसारच आचरण करावं लागेल. बुद्ध अँड हिज धम्माच्या ह्या बाबासाहेबांनी दिलेलं. त्यासाठी प्रत्येक बौद्धांनी बाबासाहेबांचा तो आदेश होता. हे केव्हा होईल? बाबासाहेबांचा जो आदेश होता की दर रविवारी सर्व बौद्धांनी विहारात जावे, तिथे चिंतन मनन, तिथे प्रवचन ऐकून जो खरा बौद्ध धम्माचा तत्वांचा प्रचार आणि प्रसार करीत आहे त्यालाच अनुसरायचं आहे. म्हणून यामध्ये भारतीय बौद्ध महासभेनं शिबिरांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि मागच्याच आठवड्यात श्रामणेर शिबिराचं 10 दिवसाचं सुरुवात केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात व आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या भिक्खूंचं जीवन कसं होतं हे अनुभवायचं असेल, त्या बौद्ध तत्वांच्या कसं त्या तत्वानुसार आचरण करायचं असतं याचं सर्व प्रात्यक्षिक म्हणजे खरं ते जीवन जगण्याचं 10 दिवसाचं आपण शिबिर सुरू केलेली आहेत. तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं बौद्ध धम्माची तत्व माहीत पडतात. म्हणून सर्व बौद्ध उपासक उपासिकांना या गाथेच्या विश्लेषणाच्या नुसार मीही आवाहन करीन की 10 दिवसाचं हे श्रामणेर शिबिर केलेलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं विहारामध्ये आपल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो परिशुद्ध केलेला बुद्ध अँड हिज धम्मा याच्यावरच आपल्याला अनुसरण आचरण करावं लागणार आहे त्या तत्वांचं. कारण भेसळ करणारे बरेच भिक्खू आम्हाला माहिती आहे RSSने पसरवले आहेत. त्यांना आपल्या लोकांना मानसिक दृष्ट्या तोडू शकत नाही. कारण आपण या बुद्ध धम्माच्या तत्वावर चालत असतो, परंतु त्यात भेसळ झालेली आहे. तेव्हा सर्व उपासक उपासिका किंवा विचारवंत बौद्धाचार्य जे असतील त्यांनी स्वतः आपण सुद्धा अभ्यास करायचा आहे या गाथेचा, या तत्वांचा. म्हणजे आपल्याला कोणीही बुद्ध तत्वाच्या वेगळ्या विचारांच्या तत्वावरून चालण्यास आपल्याला मार्गदर्शन करू शकणार नाही. कारण आपण स्वतःच या सर्व धम्म तत्वांचा अभ्यास करायचा आहे आणि आपलं जीवन हे खऱ्या अर्थानं मानवी कल्याण आणि त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला घालवायचं आहे. तेव्हा ह्या 2 गाथा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याच्यानंतर सुद्धा पुढच्या ज्या नंतरच्या 2 गाथा आहेत त्या आपण पुढच्या सोमवारी पण त्याचं विश्लेषण घेणार आहोत. त्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण आता या इथपर्यंत या 2 गाथा अशा आहेत. तेव्हा साधारणतः अज्ञानी आणि बौद्ध बुद्धिवान हे कसे असतात आणि भिक्खूंमध्ये सुद्धा हा जर शिरकाव झालेला असेल तर आम्हा सर्व उपासक उपासिकांना जागृत होण्यासाठी आणि त्यासाठी प्रथमतः ह्या विश्लेषणाच्या अगोदरच दिलेले आहे की जागृतता किंवा निर्वाणची अवस्था ही अगोदर आहेच. आपल्या भारतामध्ये ही किंवा सगळीकडे आहेच. फक्त अडथळे आपणच आहोत. आपली बुद्धिमत्ता, अज्ञानीपणा कसा आहे तर जागृततेचा सूर्य उगवलेलाच आहे किंवा शांतता सुखाचा धबधबा वाहतच आहे. फक्त आपल्याला आपल्या विचारांची फक्त दिशा बदलावी लागणार आहे. आपण जे अज्ञानीपणे डोळे झाकलेले आहेत किंवा पाठ फिरवले आहेत त्या सत्य मार्गाकडे की जे बुद्ध धम्माचा मार्ग जो सनातन मार्ग सनातन ह्या शब्दावर सुद्धा बुद्धाचं
धम्म हाच खरा सनातन म्हणजे मूळ धम्म आहे. पण खरा बौद्ध धम्म हा सनातन धम्म आहे. कारण तो मानवाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी त्याचा मार्ग आहे आणि त्याच मार्गावरून आपल्याला चालण्यासाठी खरं या धम्मपदातील गाथेंचा प्रत्येक उपासक उपासिकांनी अभ्यास करावा. त्यासाठी विहारात जावं आणि नकली बनते किंवा भिक्खूंकडून त्यांना अगोदर पारखावं. आपण स्वतःच अभ्यास करायचा आहे आणि या धम्माच्या मार्गावरून चालायचं आहे. तर इथे मी या धम्मपद गाथेचं विश्लेषण समाप्त करत आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधू साधू साधू. साधू 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 धन्यवाद सर. साधू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं विश्लेषण आज खऱ्या अर्थानं झालेलं आहे. मला समजलं असं आहे की खरंच अज्ञानी आपल्या खरंच व्यावहारिक जीवनामध्ये याचा उपयोग खरंच होतो. कारण जर आपण अज्ञानी अज्ञानी व्यक्ती असेल तर तो आपला गौरव व्हावा, आपला सत्कार व्हावा, त्याची मिळण्याची इच्छा ठेवत असतो. आणि आपण एक मोठं व्हावं, आपण एक मालक व्हावं त्या बनण्याची, ते एक लालच ठेवत असतो. आणि आपल्याला त्याचा लाभ व्हावा, आपल्या सत्काराची कामना त्यामध्ये ठेवत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या कुशल कर्माचा नाश होत असतो. आणि त्यामुळं नाही त्याची संभावना ठेवतात आणि काय होतं दुसऱ्यांनी आपल्याला आदर करावा, सत्कार करावा, ही एक प्रकारची लालसा निर्माण होत असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की अशी व्यक्ती मूर्ख आहेत. आपल्या नाशांचे कारण आपण स्वतःच बनत असतात. कारण त्यांची इच्छा, कामना ही वाढत असते आणि हे सर्व काही पाहिजे असेल म्हणजे मान, सत्कार, जे मी मालक व्हावं याची एकच वेगळं आहे. निर्वाणाचा रस्ताच वेगळा आहे. हे सरांच्या आजच्या विश्लेषणातून प्रकर्षानं मला जाणवलं. कारण हा मार्ग म्हणजे विवेकतेचा मार्ग आणि तो मार्ग वाढवला पाहिजे. हे आजच्या धम्म विश्लेषणातून मला जाणवलं. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं धम्मपद गाथांचं विश्लेषण अगदी समजेल अशा भाषेमध्ये आपण सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते.